नमस्कार. आय पी एलच्या रणधुमाळीत तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण नेमकं आय पी एलमध्ये एकूण किती चौकार, किती षटकार, अर्धशतके किती झालेले आहेत आणि फिरकी गोलंदाजाचे बळी, वेगवान गोलंदाजाचे बळी एकूण नेमकी किती आहेत, तसेच ऑरेंज कॅप कोणाकडे आहे, या सर्वची माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन आय पी एल संदर्भात माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, आशिष दत्त यूट्यूब चॅनल ऑफिशियल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीमध्ये असणारे पहिले 5 फलंदाज नेमके कोण आहेत ते आपण आता जाणून घेऊयात. सध्या ऑरेंज कॅप ही वैभव सूर्यवंशीच्या डोक्यावरती विराजमान झालेली आहे. वैभव सूर्यवंशीने राजस्थानकडून खेळताना 4 सामन्यात 200 धावा पटकावलेल्या आहेत आणि 200 धावा हा आतापर्यंतच्या सर्वोच्च धावा आहेत एखाद्या फलंदाजाने या आय पी एल 2026 केलेला. त्यामुळे अर्थातच ऑरेंज कॅप वैभव सूर्यवंशीकडे आहे. दुसरा फलंदाज रजत पाटीदार, बेंगलोर संघाचा कर्णधार, त्याने 4 सामन्यात 194 धावा केलेल्या आहेत. तिसरा फलंदाज आहे हेनरिक क्लासेन, हैदराबादच्या या फलंदाजाने 4 सामन्यामध्ये 184 धावा केलेल्या आहेत. चौथा फलंदाज आहे राजस्थानचाच यशस्वी जयस्वाल, या सलामवीर फलंदाजाने 4 सामन्यात 183 धावा केलेल्या आहेत. आणि 5व्या क्रमांकावर आहे बेंगलोर संघाचा फलंदाजीचा कणा, ज्याला आपण म्हणतात आंतरराष्ट्रीय खेळाडू विराट कोहली, याने 4 सामन्यात 179 धावा केलेल्या आहेत. अशा प्रकारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ऑरेंज कॅप कोणाकडे आहे ते जाणून घेतलेलं आहे. आता आय पी एलचा एकत्रित आढावा आपण घेणार आहोत. 3 आठवड्याच्या वरती आय पी एलला आता झालेले आहेत. एकूण चौकार 638 चौकार आतापर्यंत फलंदाजांनी मारलेले आहेत. एकूण षटकार हे 352 षटकार मारले गेलेले आहेत. एकूण सामने आतापर्यंत 20 सामने झालेले आहेत. शतक फक्त एकच झालेले आहे, तेही चेन्नई सुपर किंग्सचा युवा फलंदाज सलामवीर संजू सॅमसनने एकमेव शतक आय पी एलमध्ये झळकावलेले आहे. अर्धशतके 47 फलंदाजांनी झळकावलेले आहेत. वेगवान गोलंदाजांनी आतापर्यंत 152 बळी घेतलेले आहेत आणि फिरकी गोलंदाजांनी तब्बल 63 बळी मिळवलेले आहेत. अशा रीतीने आय पी एल 2026चा एकत्रित 20 सामन्यांचा आढावा आपण आज बघितलेला आहे. आणि आय पी एलची ऑरेंज कॅप अर्थातच युवा सलामवीर राजस्थानचा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने 4 सामन्यात 200 धावा फटकावलेल्या आहेत आणि 2 अर्धशतक तर त्यांनी फक्त 15-15 चेंडूमध्ये लगावलेले आहे. आणि अर्थातच ऑरेंज कॅप त्याच्या डोक्यावरती विराजमान झालेले आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण पर्पल कॅप म्हणजे या आय पी एल सीझनमध्ये सर्वात जास्त बळी आतापर्यंत कोण घेत आहे आणि त्या एकूण 5 गोलंदाजांची नावे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती सांगणार आहोत. अशा रीतीने आज आपण आय पी एलचा एकूण 20 सामन्यांचा एकत्रित आढावा, एकूण षटकार किती, एकूण चौकार किती, एकूण वेगवान गोलंदाजीचे बळी किती, एकूण फिरकी गोलंदाजीचे बळी किती, एकूण शतक किती मारले गेले, एकूण अर्धशतके किती मारले गेले, एकूण सामने किती झालेले, याची एकत्रित माहिती बघितलेली आहे. तसेच ऑरेंज कॅपच्या शर्यतीमध्ये असणारे एकूण 5 फलंदाज नेमके कोण आहेत, ते कोणत्या संघाकडून आय पी एल खेळत आहेत, त्यांनी 4 सामन्यांमध्ये किती धावा केलेल्या आहेत आणि ऑरेंज कॅप कोणी पटकावलेले आहे. ऑरेंज कॅप सध्या वैभव सूर्यवंशीच्या डोक्यावर आपण पाहत आहोत. आता जसे जसे सामने होतील, जसे जसे फलंदाज फलंदाजी करतील, तसं ऑरेंज कॅप ही विविध फलंदाजाच्या या 5 पैकी एका फलंदाजाच्या डोक्यावरती नक्कीच ती विराजमान झालेली दिसेल. जशी जशी माहिती आपल्याला मिळत जाईल तसे तसे आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे सांगत जाऊतच. त्यामुळे तुम्ही जे क्रिकेट प्रेमी असाल, आय पी एल प्रेमी असाल, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही कोणत्या संघाला सपोर्ट करताय या आय पी एल 2026च्या सीझनमध्ये हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत चला. धन्यवाद.